जय गुरु. जय गुरु. नमस्ते. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. मी शेअर करायला लागतो. जय गुरु. तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना माझा स्क्रीन? हो सर. ठीक आहे. आज आता आपण पाठ सुरुवात करू. काल आपण क्रियापद वर्तमान काळात चालवली होती काही, आणि पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी अकारांत शब्द आपण त्याच्याही विभक्त्या थोडासा सराव केला होता. ठीक आहे. हो सर, एक प्रश्न होता मला. बोला. काल जे आपण क पासून संस्कृत मध्ये शब्द सुरू होणारे क चा जो चार्ट दिला, दिलीपजींनी दिला संध्याकाळच्या वर्गाला. संध्याकाळच्या वर्गासाठी येतो. नाही नाही, तुम्हाला ये म्हणजे दोन्ही वर्गांसाठी, सकाळ किंवा संध्याकाळ. बोला. तर त्याच्यामध्ये जे वाचलं केन आणि कया, तर ते त्याचे जे मराठी अर्थ दिले 9 आणि 10, हा, ते कोणाने कोणीने असं आहे, म्हणजे नेमका अर्थ नाही कळाला त्याचा. स्त्रीलिंगी आहे हा, एक. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की का हा शब्द स्त्रीलिंगी आहे, बरोबर. हा, हा, आणि त्याचा तृतीय कया होत. कया हो. हा. म्हणजे नाही, कोणा स्त्रीने असं. कोणाने म्हणजे कोणाश्रीने, हा, असं होतं वाचताना. आणि कोणीने तर कोणी ने नकोय, ते स्त्रीलिंगी कर्त्याने किंवा स्त्रीलिंगी. हा, आपल्या मराठीत कसं होतं ना, कोणी म्हणलं ना की पुल्लिंगही होतं, स्त्रीलिंगही होतं आणि नपुंसकलिंगही होतं. पण हो संस्कृत मध्ये तसं होत नाही. कहा, का, के असे तिन्ही वेगवेगळे प्रथमामध्ये होतात ना. कह म्हणजे कोण, का हा. म्हणजे स्त्रीलिंगी कोण, आणि के म्हणजे नपुंसकलिंगी कोण. अच्छा. हा, आणि म्हणून मग त्याची ती रूप बनत जातात. केन, कया, अशी. हो बरोबर. हो हो सर, हा. लक्षात येईल. हा, ठीक आहे. हो. चला आपण मग आता बघायचं. आता क्रियापद बघणार आहोत. पहिलं कोण वाचतंय? छायाताई. हो. क्रीडाती. हम्म. आता खरेदी बरं का, कर. बरोबर आहे, खरेदी करणे. आता एक लक्षात घ्या, आपण वाचताना ना असंच क्रियापद लक्षात ठेवायचं. क्रीणाती म्हणजे हो मूळ धातू आणि त्याचं जे रूप आहे प्रथम पुरुषी एकवचनी रूप लक्षात ठेवायचं. क्रू करोती, खेल खेलती, पठ पठती, क्रीणाती, क्रीडती. क्रीडाती. क्रीणाती. क्रीडाती. हो. हा, आणि क्रीणाती म्हणायचंय, कारण की दीर्घ आहे बघा, की ह्रस्व नाहीये. हे वद लक्षात ठेवायचं. वदती. वदती, करेक्ट, अगदी बरोबर आहे. पठती, पठची पठती. हा, पण आता दृश पश्य धातू आहे आणि मग दृश
पश्य पश्यती असं होतं. हा. ठीक आहे, चालेल. आपण पुढे जाऊयात. लताताई, पुढचं हो वाचा. आहे. वि अधिक क्री म्हणजे बरोबर विक्रीणाती विक्रीणाती विक्रीणाती. बघा, क्रीणाती विक्रीणाती म्हणजे खरेदी करणे, विक्रीणाती म्हणजे विकणे विकणे. विकणे सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला? हा उलट म्हणजे किंबहुना खरेदी विरुद्धार्थ करणे आणि विकणे विक्रे हे मराठीमध्येच जरा अवघड आहे, पण संस्कृत किती सोपं आहे बघा. हो क्री हो विक्री. विक्री हं? विक्रीणाती क्रीणाती बरोबर आहे. विक्रीणाती क्रीणाती. हं. निशिगंधाताई. ताई, तुम्ही म्यूट आहात. मला सांगताय सर? हा, हो, तुम्हीच हा, ताई. चालेल. हा, ठीक आहे, ठीक आहे. मी ऐकलं नाही म्हणून. सिंच सिंचती, पाणी शिंपणे, टू वॉटर और टू स्प्रिंकल. बरोबर आहे, शिंपणे. बरोबर आहे. शिंपणे, हो हो. बघा, जलसिंचन पद्धती आपण शिकलोय शाळेमध्ये. ठिबक सिंचन. ठिबक सिंचन पद्धती म्हणजे नलिकांमधनं जे ठिबक ठिबक पाणी पडतं ते ठिबक सिंचन पद्धती. सीमाताई येत आहेत? हो. रूह रोहती टू हा, ग्रो. बरं. रूह म्हणायचं. रूह. रूह हो रूह हा नवीन शब्द आला. हो. अर्थ वाचा ताई. टू ग्रो उगवणे, वाढवणे, विकसित करणे, ताई, वाढवणे आहे का बघा? वाढणे. हा. हो हा. पुढे वैजयंतीताई जोशी. वर्षती हम्म. वर्षा होणे. बरोबर आहे. वर्ष माहितीच आपल्याला. वर्षा म्हणतात मराठीत माहित नाही. वर्षा म्हणजे पाऊस. हो. बरोबर आहे. कपिलजी. नाही, मी आहे वैजयंतीताई नंतर. सॉरी, तेंडुलकर. हा. रच रचयती ताई, तयार रच करणे. रच म्हणायचं. रच. रच रच रचयती तयार करणे, रचणे. हा, आपण नाही का कविता रचतो ना, आपण हम्म. तयार करतो आपण. आता कपिलजी आहेत. निस अधिक कस निष्कासयती हम्म. हाकलणे, उपटणे. त्याला राज्यामधनं निष्कासित केलं. आठवतंय का? आपण गोष्टीमध्ये वाचायचो. कोणाला आठवतंय? निष्कासित केलं. हो की नाही? धरणग्रस्तांना निष्कासित केले. पण ते चुकीचं आहे ना. धरणग्रस्तांना निष्कासित कारण धरणाच्या एरियात जे येतात त्या लोकांना ते बाजूला करतात ना. नाही, म्हणजे ते म्हणजे धरणाच्या भागामध्ये येतात त्या लोकांना हाकलवून देतात. हा, त्या लोकांना त्याला म्हणतात. हाकलून देणं. म्हणजे धरणग्रस्त नाही, ते नंतर धरणग्रस्त होतात. हा, चालेल. बरोबर आहे. पहिल्यांदा ग्रस्त नसतात, त्यांना हाकलून दिल्यामुळे ते धरणग्रस्त होतात. ग्रस्त होतात, पण ते निष्कासित होतात. हो, बरोबर. त्यांना तिथनं निष्कासित केलं जातं त्यांच्या राहत्या घरात. आता झाड उपटलं तर त्याला पण निष्कासित म्हणतात का? निष्कासित. नाही, जरा हो. थोडसा चालेल. यू कॅन से दॅट. हो, म्हणजे हो. मुळापासून जर का उपटलं ना तुम्ही झाड, तर त्याला हा. निष्कासयती म्हणता येईल आपल्याला. म्हणजे ट्रान्सप्लांट करणे. अहम वृक्षम निष्कासयामी किंवा तृणमला जास्त चांगलं होईल. कारण की आपण तण सगळे जे जमिनीतले असतो ते खरंच मुळापासून उपटतो, मुळापासून नाही तर मग हम्म. त्याशिवाय जमीन सकस होत नाही. बरोबर. हो. पुढे कोण आहे? रुपाली ताई आहेत. वसती राहणे. करेक्ट. हा तर अगदी नेहमीचा शब्द आहे, वसतिगृह. हा. विशाखाताई. नि अधिक वस निवसती निवास करणे.
निवास करणे. बरोबर आहे. सुकेशाताई, एक प्रश्न आहे मला. हा बोला. हे जे दोन शब्द होते ज्याच्यामध्ये अधिक आहे, तर ते जे दोन धातू आहेत ते तसे मुद्दामून केलेत का? म्हणजे त्याचा काही अर्थ आहे का? ते दुसरं धातू नाही. नाही नाही, तसा धातू नाहीये. निस अधिक कस हे समजण्यासाठी तो श कसा आलेला आहे ना, निष्कास आहे ती, त्यातला जो श आहे पोटफोड्या श, तो कसा आलाय ते दाखवण्याकरता केलंय ते. बरं, ओके. सुकेशाताई कोण कृष कुठे आहेत का? कर्षती हा, कृष कर्षती. कर्षती नांगर चालवणे म्हणजे जमीनला नांगर चालवणे. बरोबर आहे, नांगरणे थोडक्यात. नांगरणे. हो की नाही? बघा हिंदीमध्ये किती छान शब्द आहे बघा, ज्योत्ना. मोहिनीताई, रोसना. मोहिनीताई द्रुक्कर. हो. मुच्यती. टू नाही लेट लूज रिलीव्ह. ताई, मुच म्हणायचं, मुच. मुच. मुच मुच. मुंचती. मुंचती. ओके. हा मुच. मुंचती. हा, टू तो लेट असा लूज. जो ज सारखा आहे ना, त्याला ञ असा नाकात उच्चार करत आहे. हा, ऍक्च्युली मुंचती. अक्षरांचा फंड पण जरा छोटा आहे मला, म्हणजे थोडं बघायला, म्हणून मग अच्छा, मुंचती. मुंचती. ओके. हा ठीक आहे. हे बघा वरती पण तसंच लिहिलेलं आहे, सिंचती. हे बघा इथे सिंचती. तसंच इथे हो. मुंचती. मुंचती. हा. सोडणे. पुढे छायाताई. हो सर. नि नयती नेणे. बरोबर आहे. नेणे. आनयती. कोणी शंका विचारली होती का? प्रश्नचिन्ह का बरं केलंय सर त्याच्यासमोर? हा नाही, ते चुकून झालेलं आहे, त्याची काही गरज नाहीये. हा, एक मिनिट. हा, ते जरा मी ती स्लाइड जरा थोडस हे करत होतो. हा, पहिलं वाक्य वाचा. हो, मी आहे सर. हा, लताताई वाचा तुम्ही. आता आपण कृषी वलह म्हणजे काय? वलह. शेतकरी. आपण शेतकरी. शेतकऱ्याचा धडा आता शिकणार आहोत. हो. हा. पहिलं वाक्य, सह कृषी वलह अस्ति. हा म्हणजे काय सह असेल? कृषी वलह अस्ति म्हणजे तो शेतकरी आहे. बघा, तो शेतकरी आहे, बरोबर सांगितलं तुम्ही. पुढचं वाक्य घेऊ आता आपण. कोण करणार आहेत? अपर्णाताई आल्यात का? नाही, मग माधवीताई दळवी आहेत. भारते देशे कृषिवलाः खेटकेषु निवसन्ति. हा, भारते देशे भारत देशात. कृषिवलाः म्हणजे शेतकरी. अनेक शेतकरी. खेटकेषु अनेक शेतकरी. ओके. भारत देशात अनेक शेतकरी खेटकेषु म्हणजे खेड्यामध्ये. खेटकेषु म्हणजे खेड्यांमध्ये निवसन्ति राहतात. अनेक असल्यामुळे राहतात. निवसंतीवरून कळतं आपल्याला की कृषी वलाहा हा हे अनेक वचनी असेल. आणि खेटकेशू म्हणजे अनेक खेड्यांमध्ये. एकच शेतकरी अनेक खेड्यांमध्ये राहू शकत नाही, पण अनेक शेतकरी अनेक खेड्यांमध्ये राहतात. बरोबर आहे? म्हणजे अगदी आपण लॉजिकली विचार केला तर. हो. निशिगंधाताई. अस्मिन् देशे खेटकानाम् आधिक्यम अस्ति. ह्या देशात खेड्यांचं आधिक्य आहे, म्हणजे खेडी पुष्कळ आहेत. बरोबर आहे, खेड्यांचं आधिक्य आहे. अगदी आधिक्य आहे. आपण हे वापरतो मराठीमध्ये, आधिक्य. हो, आधिक्य वापरतो. हा, मग वापरायचं ना, काही हरकत नाही. वापरतो. आधिक्य आहे. सीमाताई. हो. खेटकेषु घृतं दुग्धं शाकादिकं च वैपुल्येन भवन्ति. गावामध्ये दूध नाही, आधी तूप, दूध आणि भाज्यांचं वैपुल्य म्हणजे भरपूर असतात, पण मुबलक असं म्हणतात. वैपुल्याने असते. शाकादिकम म्हणजे भाज्या इत्यादी.
छ आहे हा. आणि भाज्या मुबलक असतात पण म्हणू शकतो ना, भरपूर. आणि भाज्या इत्यादी विपुलतेने असतात. हम्म. आपल्याला तर इथं भरपूर शब्दशः करायचा प्रमाणात ना, विपुलेन म्हणजे विपुलतेने, बरोबर आहे. तृतीय आहे वैपुल्येन. बरोबर. हा, आपल्याला आता शब्दशः अर्थ करता आला पाहिजे. बघा, खेड्यांमध्ये तूप, दूध आणि भाज्या भरपूर प्रमाणात असतात. आता भरपूर प्रमाणात हे आपल्या मराठीमध्ये तैया तैया अशी ही सप्तमी विभक्ती होते. प्रमाणात, पण संस्कृत मध्ये ती तृतीय असते. विपुलतेने होतात किंवा विपुलतेने असतात. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण. हा, वैजयंतीताई. तत्र स्वच्छं शुद्धं च वायुमण्डलं भवति अत एव कृषिवलाः तेषां परिवारः च स्वस्थाः भवन्ति. आता आपण एक एक शब्दाचा मला अर्थ सांगा. वाक्य मोठं आहे. तत्र म्हणजे तिथे, स्वच्छं म्हणजे स्वच्छ, शुद्धं म्हणजे शुद्ध, च म्हणजे आणि, वायुमंडलम म्हणजे हवामान. हवामान म्हणता येईल ना सर? हवामान म्हणता, वातावरण म्हणा. वातावरण, हा. असते, भवती म्हणजे असते. हा, तिथे शुद्ध आणि स्वच्छ हवामान असते, वातावरण असते. अत एव कृषिवलाः तेषां परिवाराः च स्वस्थाः भवन्ति. म्हणून, अत एव म्हणजे म्हणून, कृषिवलाः म्हणजे शेतकरी, तेषां म्हणजे त्यांच्या परिवार, आणि परिवारा, शेतकरी आणि त्यांचा परिवार, त्यांचे परिवार, परिवाराः आहेत. हा, त्यांचे परिवार स्वस्थ म्हणजे निरोगी असतात. बरोबर, अगदी बरोबर केलं. हे बघा, तेथे स्वच्छ आणि शुद्ध वातावरण असते, म्हणूनच अत एव, एव इथे जो आहे ना तो च होतो. म्हणूनच शेतकरी आणि त्यांचे परिवार निरोगी असतात. पुढे कोण आहेत? विद्याताई तेंडोलकर. विद्याताई. कृषी ही एव कृषकस्य प्रमुखः व्यवसायः. शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. हा, मग आहे कुठे गेलो हो ताई? आहे ते नाहीये. एव म्हणजे हा ना? नाही, एव म्हणजे च. एव म्हणजे च. शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. आहे ला संस्कृत मध्ये कसं म्हणता येईल? आहे, असती. बरोबर. असतो असं नाही होऊ शकत. काय? शेती, शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय शेती असतो असं नाही होतंय का हे वाक्य? हो, मग कृषी ही म्हणजे शेती. नाही, मला म्हणायचं आहे का असतो असं. दोन्ही तेच आहे ना ताई, वर्तमान काळात. बर, शेती आहे शब्द अद्यावृद्ध राहायचा का सर? हो, इथे अद्यावृत्त आहे. हे बघा, शेतीच शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आहे. किसान का मुख्य व्यवसाय कृषी आहे. बघा, हिंदी जास्त पटतं आपल्याला. कृषी
कृषी महाविद्यालय आपण म्हणतो की नाही, शेती हो. महाविद्यालय. कृषी असल्यामुळे च लागलाय का शेतीच असं? हो, ए एवमुळे च शेतीच. आलाय, एवमुळे च आलाय. शेतीच शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आहे. कपिलजी घेताय का पुढचं? हो. अस्मिन् व्यवसाये तेषां सहायकः बलिवर्दः भवन्ति. कपिलजी सहायकाः बलिवर्दाः अनेक वचन आहेत ना? हो, सहायकाः बलिवर्दाः. करा ना वाक्य अनुवाद करा. अस्मिन् म्हणजे या हा, यात या व्यवसायातील किंवा या व्यवसायात त्यांना त्यांचे सहाय्यक बैल असतात. बैल असतात किंवा बैल आहेत. बरोबर आहे, अनेक बैल आहेत. या व्यवसायात त्यांचे सहाय्यक बैल आहेत. शंका कोणाला इथपर्यंत आहे? नाही. पुढे कोण आहेत? रुपालीताई अपशंकर आहेत. कृषकः हलेन क्षेत्रं कर्षति. शेतकरी हलाने म्हणजे काय आपण नांगर म्हणतो मराठीत ना? तसं नांगराने शेत नांगरतात. कर्षती म्हणजे नांगरतो, तसंच का? नांगरतो. हा, इथे एक आहे म्हणजे नांगर. एक आहे नांगरतो. शेतकरी नांगराने शेत नांगरतो. इथे नांगरतात चुकलंय बरं का, पण नांगरतो पाहिजे. नांगरतो पाहिजे. हा, कर्षती आहे. ते आता मी ते नंतर करेन. एक मिनिट, मी जर लिहून ठेवतो. ही चूक झालीये. कुठल्या स्लाइड वर होती आता नेमकं मला इथे? एक मिनिट. नाही, आता इथे मला एडिट करता येईल. एकच मिनिट द्या. हा, मला इथेच मी करून टाकतो. घ्या पुढचं. क्षेत्रेषु प्रावृत्तकालात् प्राक् सह बीजानि वपति. क्षेत्रेषु म्हणजे शेतात, प्रावृत्तकालात म्हणजे वर्षा ऋतू. प्रावृत्त कालात म्हणजे बीजाने म्हणजे बियाणे, वपती पेरतो. शेतांमध्ये किंवा शेतात वर्षा ऋतूच्या आधी तो बियाणे पेरतो. सहबीजानी वपती. बरोबर आहे. आता प्राक हा शब्द आहे ना, तो आधी. हे अव्यय आहे. अव्यय आहे प्राक. म्हणजे माझ्या आधी तू कर असं आपण म्हणतो की नाही, त्याच्यामधला जो माझ्या आधी जे म्हणतो ना, ते प्राक आहे. ठीक आहे. क्षेत्रेषु म्हणजे शेतांमध्ये. प्रावृत्त कालात म्हणजे वर्षा ऋतूत. तो नवीन शब्द आहे प्रावृत्त. आता कालात म्हणजे पंचमी झाली. बरोबर आहे? हो. म्हणजे काळाच्या आधी आपण जे च्या आधी म्हणतो ना, म्हणजे षष्ठी सारखं वापरतो ना, त्याच्यात संस्कृत मध्ये पंचमीची अपेक्षा असते प्राकला. जसं मी तुम्हाला शिकवलं होतं ना, सहला तृतीयेची अपेक्षा असते. बरोबर आहे? कालेन सह, रामेण सह, भार्यया सह. बरोबर आहे? सह साकम सार्धमला तृतीया.
तशी प्राकला पंचमीची अपेक्षा असते. म्हणजे त्या काळाच्या आधी, वर्षा कालाच्या आधी तो बियाणे वपती, वप हा जो धातू आहे तो म्हणजे पेरणे, वपती पेरतो. येतंय का लक्षात? हो, म्हणजे ते प्राक नसतं तर वर्षा ऋतूत तो बियाणे पेरतो असेल तर ती षष्ठी झाली असती, पण प्राक नाही, आल्यामुळे आता पंचमी. तुम्ही जर का तसं वापरलं असतं तर तुम्हाला प्रावृट काले, सायंकाले, हा, प्रातःकाले सारखं झालं असतं कारण मग. टाइम म्हणून सप्तमी. ओके. हा, बरोबर आहे. पण आपण इथे एखाद्या कालाच्या आधी बद्दल बोलतोय, राईट? म्हणून त्याला पंचमीची अपेक्षा झाली प्राकला. ठीक आहे, पुढचं सुकेशाताई. तदनंतरम तेषु धान्यानि प्रादुर्भवन्ति. तदनंतरम म्हणजे त्यानंतर, तेषु त्यांच्यामध्ये, त्यामध्ये धान्यानी म्हणजे धान्ये आणि प्रादुर्भवन्ति म्हणजे उगवतात. बरोबर आहे, ती पेरल्यानंतर ते धान्य उगवतात. बरोबर आहे. आता बघा, आपण प्रादुर्भाव नावाचा शब्द वापरतो, बरोबर? म्हणजे एखादी गोष्ट तयार होणे त्याला प्रादुर्भाव म्हणतो आपण. तिथे रोगाचा प्रादुर्भाव आहे म्हणजे काय, तिथे तो रोग आहे, तयार झाला. सकारात्मक तयार होतो. हा, कोण बोलत होता ताई? मी म्हटले का बा नकारात्मक म्हणून तो शब्द काही ठिकाणी वापरले जातो. हा, बरोबर आहे. पण आजाराचा खरा संस्कृत प्रादुर्भाव. मधला जो शब्द आहे तो तिथे निर्माण होतो, उगवतो असा आहे. बर. मग तिथे रोहती नाही होणार ना? धान्य उगवणे असे होईल ना, पण आता इथे त्यांनी प्रादुर्भवंती वापरले आहे. ओके. पुढचं कोण वाचतंय? मोहिनीताई दुरुकर आहात का तुम्ही? हो, आहे. क्षेत्रेषु तृणानि अपि प्रादुर्भवन्ति. हा, शेतामध्ये गवत सुद्धा उगवते. हा, शेतांमध्ये गवत सुद्धा उगवते. बरोबर आहे. छायाताई? हो. बलिवर्धनाः खाद्यं तृणम ऐव. हा, ताई परत एकदा नीट वाचा बघा, तुम्हालाच तुमची चूक लक्षात येईल. बलिवर्दानाम खाद्यं तृणम ऐव. बैलांचे खाद्य गवतच असते. हा, ऐव आहे का एव आहे? एव. हा, तृणम एव. म्हणजे काय? बैलांचे खाद्य गवतच असते. अस्ति हे अध्यारोत आहे. हा, लताताई? हो. तृणानि भक्षयितुं वृषभाः क्षेत्रेषु अटन्ति. तृणानि भक्षयितुं वृषभाः क्षेत्रेषु अटन्ति. सांगा ना, एक एक वाक्य सांगा, एक एक शब्द सांगा. तृणानि म्हणजे गवत. तृणानि म्हणजे गवत, म्हणजे गवत अनेक वचन समजा. बरोबर. भक्षयितुं म्हणजे खाण्यासाठी. बरोबर आहे, भक्षणासाठी. वृषभा म्हणजे बैल, म्हणजे अनेक बैल. अगदी बरोबर. क्षेत्रेषु म्हणजे शेतात. अटंती म्हणजे भटकतात. बरोबर आहे. अनेक वचन, सगळं अनेक वचन.
आता मला कोणी भ्रमंती आणि अट्टंती याच्यामधला फरक सांगेल का? भ्रमंती म्हणजे वृषभ ऑल हा ओव्हर शब्द. प्लेस ना, असं होतं ना, म्हणजे इकडे जा तिकडे जा असं भटकतात म्हणजे भ्रम भटकतात म्हणजे हे जनावरांसाठी स्पेशल वापरले होते आणि ते नाही, नाही आपण पण जातो की भटकायला. नाही, भटकतो म्हणजे असं स्पेसिफिक नाही एरियामध्येच अटंती तुम्ही हा शब्द. भटकता, आणि भ्रमंती म्हणजे कुठे पण ऑल ओव्हर द वर्ल्ड असं, म्हणजे त्याला ठराविक असं काही साचा नाही असं. नक्की विचार करा बघा विशाखाताई. काहीतरी हेतू कारण तर भटक भवानी वापरतात, भटकणे वापरतात. हा बरोबर आहे, तेच म्हणजे एमलेस शब्द आहे. मला वाटतं एमलेस हिंडणे याला भटकणं म्हणायचं. अगदी बरोबर. ज्याला कुठलाही प्लॅन नसतो, जिथे आधी ठरवलेलं नसतं, अशा ठिकाणी जाणं म्हणजे भटकणं. बघा ना, जनावर देखील भटकतं आणि मग कुठेतरी हरवून जातं. बरोबर, मग आपला तो गुराखी असतो तो शोधायला जातो, नाही का? आपण सगळी भटकलेली आहोत ना या पृथ्वी तलावर, म्हणूनच आपल्याला संत लोक मार्गावर आणतात. पण भटकंती पण हा असा शब्द यूज केला जातो. हा, पण भटकंती जेव्हा असते ना त्यावेळेला त्याच्यामध्ये प्लॅन नसतो कुठलाही. विचार करून बघा, थंड डोक्याने विचार करा तुम्ही. बरोबर, काही त्याचा भटकतीचा भरकटलेला पण शब्द आहे बा, कुठेतरी भरकटत गेले, बरोबर. माहित नसलेल्या ठिकाणी भरकटले बा, हे झालं असं पण होतं. भरकटले, भटकणे, याच्यामध्ये कुठलंही प्लॅनिंग नसतं, ठरलेलं फिरणं नसतं की म्हणजे मी ठरवून इथे जाईन. केलेलं. फिरणं म्हणजे कसं, मी दररोज सकाळी बागेत ठरवून फिरायला केलेलं. जातो, हो, बाग ठरलेली आहे, त्याच्यावर चालायचा तो माझा मार्ग ठरलेला आहे. म्हणजे मी उद्यान भ्रमंतीला जातो, म्हणजे मी उद्यानात फिरायला जातो. ठीक आहे, तर हा लक्षात घ्या. अटंती आणि भ्रमंती याच्यामध्ये फरक आहे. पुढे माधवीताई दळवी. पुष्टाः वृषभाः एव समीचीन सहाय्यं कुर्वन्ति. समीचीनम. समीचीनं सहाय्यं कुर्वन्ति. पुष्टाः धष्टपुष्ट, वृषभः बैल, वृषभाः बैल. एव स समीचीनं सहाय्यं कुर्वन्ति. खरी मदत करतात. कुर्वन्ति म्हणजे करणे, सहाय्य म्हणजे मदत, समीचीन म्हणजे खरी. बरोबर आहे, खरी. धष्टपुष्ट बैलच बरोबर खरी आहे, मदत. रिअल आपण जे म्हणतो ना त्याला समीचीनम म्हणतात. ठीक आहे, हा एक शब्द आहे आणि खूप चांगला आहे, म्हणजे वापरण्यासारखा आहे. समीचीनम साह्यम म्हणजे हा समीचीन, समीचीन हे अव्यय नसून हे विशेषण आहे साह्यच. खरी मदत, समीचीनम सहाय्यम. पुढे 16वा कोण आहे आता? निशिगंधाताई आहेत. निशिगंधाताई आहात का तुम्ही? आहे मी बरं म्यूट होते. हा, यदा मेघाः वर्षन्ति तदा कृषकः प्रसन्नः भवति. जेव्हा मेघ म्हणजे ढग वर्षन्ति म्हणजे वर्षाव करतात तेव्हा कृषकः म्हणजे शेतकरी प्रसन्न होतो. जेव्हा मेघ वर्षतात, त्या वर्षतात तेव्हा शेतकरी प्रसन्न होतो. खाली होतात दिले. जब बादल बरसते हैं तब किसान खुश खुश होता है. होते.
होते है होते आता हैं पण इथे नाही पण होता हे है होते पाहिजे. नाही होता है पाहिजे. किसान होता खुश है पाहिजे. होता है पाहिजे. जाऊ दे पण भवती हा एकच आहे. भवती होतात. हा हं? पण वर्षतात हा शब्द वापरायला हरकत नाही याच्या मेघासाठी पुढे. हा पुढे 17वं कोण आहेत आता? सीमाताई सोनसळे आहेत. हो. वर्षणेन एवं विपुलं धान्यम् उत्पद्यन्ते. उत्पद्यते उत्पद्यते. उत्पद्यते. एवम पण नाही वर्षणेन पावसाने काय? पावसानेच वर्षणेन एव विपुलं धान्यम् उत्पद्यते. पावसाने उत्पद्यते. भरपूर धान्याचे उत्पादन होते. हा हे मराठीत झालं पण आपल्याला जर का शब्दशः करायचं झालं तर कसं कराल? पावसानेच विपुल धान्य उत्पन्न होते. उत्पत्ती होते चालेल पण उत्पत्ती होते म्हणा हरकत नाही. हा पण आता आपल्याला विपुल धान्य उत्पत्ती होते असं नाही म्हणता येणार. विपुल धान्याची मग षष्ठी मध्ये तुम्ही जाल. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला जर का हे द्वितीय मध्येच ठेवायचं हे जर का आणि विपुलम धान्यम जे आहे ना हे आता प्रथमेमध्ये आणि हे जे आहे ना त्याला आत्मनेपदी म्हणतात. हो आत्मनेपदी. पण आपण आता जरा चालेल. आत्मनेपदी परस्मैपदी असा जरा घोळ आत्ता नको मांडायला. पुढे तो मांडायचाच आहे आपल्याला. हा तर पावसानेच विपुल धान्य उत्पादन होते. उत्पद्यते. उत्पादन होते. धान्याचे उत्पादन होते. ते म्हणता नाही येणार का सर? काय पिकते इथं धान्य आहे म्हणून पिकते म्हणू शकता तुम्ही. पण उत्पद्यते जे असतं ना ते उत्पन्न होते अशा दृष्टीने कुठल्याही गोष्टीला तुम्ही म्हणू शकता. अच्छा ठीक आहे मी हे जरा दुरुस्त करतो कारण की भरपूर धान्याचे नाही होणार. भरपूर धान्य उत्पादित होते असं म्हणू शकता तुम्ही. हो किंवा धान्योत्पादन असा देखील एक शब्द करता येईल. पण आता आपण समासामध्ये नको जायला. हा तो जोडाक्षर होईल ते. उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन करणे म्हणजे आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर करणे वर्सेस उत्पद्यते म्हणजे नॅचरली उगवणे असं हे नाहीये का त्याचा अर्थ? हा उत्पादन करणे म्हणजे शेतकरी उगवतोच ना अन्न ते. आणि पाऊस पडतो बी पेरलेलं असतं म्हणूनच ते नॅचरली उगवतं. बरोबर. म्हणून तर मी म्हटलं ना उत्पादित होते. ओके कोण होतं पुढे? वैजयंती तेजस्वी होत्या. 18वं वाक्य. यदा विपुलं धान्यं भवति तदा तत् विक्रेतुं कृषकाः हट्टे गच्छन्ति. यदा म्हणजे जेव्हा, विपुल म्हणजे भरपूर, धान्यम म्हणजे धान्य, भवती म्हणजे होते, तदा तेव्हा, तत् ते विक्रेतुम म्हणजे विक्री करण्यासाठी, विकण्यासाठी किंवा विक्रीसाठी. कृषकाः म्हणजे अनेक शेतकरी, हट्टे म्हणजे बाजारात आणि गच्छन्ति म्हणजे जातात. आपण शिकलो होतो ना हट्ट म्हणजे बाजार आणि आपण म्हणजे दुकान. मी तेच म्हणलं आठवत आहे. चल एकच मिनिट उरलंय म्हणून मी फक्त एवढंच विचारतो कोणाला शंका आहेत का? नाही. हा मी पुढचं वाक्य घेत नाही कारण की आपलं अर्धवट राहणार आहे ते. हो जेव्हा भरपूर धान्य होते तेव्हा ते विकण्यासाठी शेतकरी बाजारात जातात. बरोबर. अनेक शेतकरी
बाजारात जातात. कृषकाः आणि गच्छन्ति याच्यावरून कळेल.